दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आता या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आपण विधान भवनाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आहोत आणि आपण आता जाणून घेणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी सन्माननीय चैनसुख संचिती साहेब आपल्यासोबत आहेत. एकंदरीतच या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांची असणारी भूमिका आणि भविष्यामध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी काय विजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत. भाऊ, काय डोळे सर्वांना असतात पण दृष्टी सर्वांना नसते. जे फार दूरचं पाहतात त्यालाच आपण द्रष्टा म्हणतो किंवा व्हिजनरी म्हणतो. एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन. परंतु जे व्हिजनरी असतात, जे द्रष्टा असतात, ते पुढच्या जनरेशनचा विचार करतात. म्हणजे येणाऱ्या 50 वर्षानंतर काय असेल, आपल्या पिढीला आपण काय देऊन जाणार आहोत याचा विचार करायचा असतो. आणि एक मोदीजींनी छोटं स्वप्न पाहिलं की हा देश सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली आणि आत्मनिर्भर विकसित राष्ट्र झालं पाहिजे. या देशाची अर्थव्यवस्था नंबर 1 असली पाहिजे. आणि त्यांचा जो मूलभूत विचार आहे, परमवै भवन्ने तुमे तत्स्वराष्ट्रम, या भारत मातेला परम वैभवापर्यंत न्यायचं आहे, जगद्गुरूच्या स्थानी प्रस्थापित करायचं आहे. इतकं बोलून ते थांबले नाही. तर त्वदीयाय कार्याय बद्धाकटियम, याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. आणि विकसित राष्ट्र केल्याशिवाय आता ते 2047 साली ते त्याच्यासाठी ते थांबणार नाहीत, स्वस्थ बसणार नाही. तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हे सुद्धा आपलं विकसित महाराष्ट्र कसं होईल याकरता अहोरात्र प्रयत्न करत आहेत. प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. आणि म्हणून आज चौफेर असा विकास करण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले आणि त्याचे ते निर्णय आज आपल्याला कृतीत उतरताना दिसते. खास करून शेतकऱ्यांसाठी जो अर्थव्यवस्थेचा आधार आहे, त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे संकटामध्ये धावून जाणारा व्यक्ती हा महत्त्वाचा असतो आणि हे सरकार त्यांच्याकरता धावून गेलं. आणि म्हणून 31,000 कोटी रुपयाचं आज पॅकेज त्यांना दिलं. त्याच्यातले 18-20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT प्रमाणे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर असं म्हणून त्यांच्या खात्यात पडलेले आहेत. ठीक आहे, पैसा कमी आहे, जादा आहे, हा विषय चर्चेचा असू शकतो. परंतु प्रामाणिकता जी आहे की नाही, माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या संकटाच्या काळात मी त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या सरकारची जबाबदारी आहे, हे मानणाऱ्यापैकी आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. मग आमचे शिंदे साहेब असो की पवार साहेब असो, त्यांनी सर्वांनी मिळून एकच की आमचा हा बळीराजा कसा सुखी होईल याच्याकरता प्रयत्नाची शिकस्त केली आहे. जी भाऊ, आपल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने त्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण कुठले काय प्रश्नाची मांडणी केली, चर्चा केली? आज मी विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसत असतो आणि मला आपले जे सर्वच प्रश्न आहे ते प्रश्न पूर्ण करण्याकरता माननीय मुख्यमंत्री आपले बावनकुळे साहेब, सरकार हे आज खंबीरपणे सर्व मंत्रिमंडळ आपल्या पाठीशी उभं राहते. जे जे प्रश्न आपण करतो, जे जे विषय त्यांच्यासमोर मांडतो, त्याची पूर्तता करण्यामध्ये कोणीही या ठिकाणी तसूभर कसर ठेवत नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या एक लोकप्रतिनिधीला, एक कार्यकर्त्याला संपूर्ण सहकार्य
या सरकारचं मिळत असते. जी भाऊ, आता भविष्यामध्ये आता 1 वर्ष पूर्ण होऊन गेले आपल्या कार्यकालाला आणि आता पुढचे 4 वर्ष आपल्या हातामध्ये आहे. एकंदरीतच मलकापूर झालं किंवा मलकापूरचा असणाऱ्या मतदारसंघातील सगळे गाव खेड्यापासून ज्या विविध विकास कामाच्या दृष्टिकोनातून आहे की विविध कामं या ठिकाणी कसे मार्गी लागले पाहिजे किंवा काय व्हिजन आहे की हे आपण या 5 वर्षामध्ये किंवा राहिलेल्या 4 वर्षामध्ये पूर्ण केलं पाहिजे. मग बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल तुम्ही या ठिकाणी मांडणी केलेलीच आहे, त्यांच्या हमीभावाच्या संदर्भातला आहे किंवा इथल्या महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात आहे, युवकांच्या संदर्भात आहे, शिक्षणाच्या संदर्भात आहे. काय वाटते की तुम्हाला एकंदरीत आपला मलकापूर मतदारसंघ हा विकसित व्हावा, प्रत्येक गावखेड्यातला माणूस हा या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रवाहामध्ये यावा आणि त्याला त्या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा? काय आहे की आपल्या विदर्भातील आणि खास करून मलकापूर मतदारसंघातील जी जनता आहे, बरोबर, त्यांचा सर्वांगीण विकास करणे, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करणे आणि सर्व सुविधा आपल्या मतदारसंघातल्या तमाम जनतेला उपलब्ध करून देणं आणि त्याकरता आपण वचनबद्ध आहोत. बिलकुल. एक म्हणजे मानव विकासाचा निर्देशांक हा कसा वाढेल याच्याकरता आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आणि तो 4 भागामध्ये हा मानव विकासाचा त्याचे पॅरामीटर्स तेच आहेत. एक म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या दृष्टीनं माझा मलकापूर मतदारसंघ हा मागे राहू नये याच्याकरता विविध शैक्षणिक दालनं निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने अनेक नवीन कॉलेजेस आणि शिक्षण संस्था तिथे तयार करून लोकांना ज्ञानदानाचं काम करणं याच्याकरता आपण प्राथमिकता दिलेली आहे. दुसरं आहे हेल्थ, आरोग्य, स्वास्थ्य. याच्याकरता सुद्धा सर्व प्रकारचे एक आधुनिक हॉस्पिटल त्या ठिकाणी, म्हणजे कोणी आजारी असला तर त्याला या ठिकाणी सुविधा मिळाली पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीनं त्याची सर्व तपासणी होऊन निशुल्क सेवा कशी मिळेल याकरता, कारण की गरीब जनता जी आहे, जे फार मोठं खर्च करू शकत नाही, अशा लोकांना सर्व सेवा देण्याचं काम शासनामार्फत केलं जावं याकरता मी सातत्यानं प्रयत्न करीत असतो. आणि म्हणजे एक प्रकारे आरोग्य सेवक म्हणूनच लोक मला या माझी ओळख आहे. हा, आणि खास करून महिला भगिनी ज्या आहेत आमच्या, त्यांच्याकरता तर एक योजना आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अडीअडचणीच्या काळामध्ये त्यांना सुद्धा सन्मानित केलं पाहिजे, त्यांना सुद्धा निधी मिळाला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये लागू आहे. त्याचाही फार मोठा आधार त्यांना मिळतो. आणि मी अनेकदा विचारतो त्यांना, महिलांना, आमच्या भगिनींना, की तुम्हाला या निधीचा वापर काय करतात? तर कोणी सांगितलं माझी सासू आजारी होती, मी त्याच्यामध्ये तिची प्रकृती अस्वस्थ असताना मला हे जे मिळालेले पैसे आहे त्यामधले 7,500 रुपये मी माझ्या सासूला या ठिकाणी उपचारार्थ खर्च केले आणि आज माझी सासू जी आहे ती स्वस्थ आहे. म्हणजे कुणी आपल्या हा, बिलकुल. आणि महिला ज्या आहेत ते फार काटकसरीनं आपलं या ठिकाणी जीवनयापन करत असतात आणि त्यांना पैशाची कदर आहे. हा, म्हणून त्यांचा सन्मान आपण नेहमीच करतो, कारण आपल्या देशाची संस्कृतीच आहे आणि ते संस्कार आपल्याला मिळालेले आहेत की यत्र नार्यस्य पूज्यन्ते रमणते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवताचा वास असतो आणि म्हणून आपण त्यांना आदरणीय आणि वंदनीय मातृदेवो भव म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये महिलांचं सक्षमीकरण असो, हेल्थ आणि आरोग्याच्या दृष्टीने आपण काम करतो. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं जे आहे एम्प्लॉयमेंट, रोजगार. कोणत्याही राज्यकर्त्याचं काम आहे की रोजगार निर्मितीची नवी दालनं निर्माण करणं, आपल्या भागामध्ये औद्योगिकरण करणं आणि रोजगार निर्मिती कशी होईल याच्याबद्दल सातत्यानं विचार हा मनामध्ये ठेवणं. आपण कामच करतो ते विचारासाठी करतो. हा, आपला विचार काय आहे? आपला विचार आहे की सातत्यानं, म्हणजे तसं भारतीय जनता पक्षाचा विचार काय आहे?
भारतीय जनता पक्ष आज जो एवढा मोठा उभा आहे भक्कमपणे, त्याच्या पाठीशी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं एकात्म मानव दर्शन हा विचार आहे. कारण की म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं असेल तर अंत्योदय म्हणजे विकासाच्या रांगेमध्ये जो सर्वात शेवटी उभा आहे, जो दरिद्री नारायण आहे, जो शोषित आहे, पीडित आहे, दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, आदिवासी आहे, कामगार आहे, मजूर आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, छोटा उद्योजक आहे, व्यापारी आहे, या माणसाचा विकास झाल्याशिवाय या देशाचा विकास होणार नाही. आणि म्हणूनच जर देश विकसित करायचा आहे तर तो शेवटचा माणूस जो आहे दरिद्री नारायण, त्याचा विकास करणं हेच आपलं एकमात्र ध्येय आहे. आणि त्या सर्वांगीण विकास करणं म्हणजे मग शैक्षणिक दृष्ट्या, स्वास्थ्य आरोग्याच्या दृष्टीनं, त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट त्याला देणं. आणि म्हणून औद्योगिकरणाचं जाळं विणण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. काही उद्योग आमच्या भागामध्ये MIDC मध्ये आलेले आहेत. आणि बऱ्याच वर्षापासून बंद पडलेला उद्योग जो होता तो बिर्ला कॉटस्पिन लिमिटेड, जिथे हजारो लोक या ठिकाणी कामाकरता पुन्हा रुजू झालेले आहेत आणि आज काम करतायत. म्हणून किमान 10 ते 15 हजार लोकांना आपण काम देऊ शकू याच्याकरता आपण प्रयत्न करीत असतो. आणि चौथी गोष्ट सर्वात महत्त्वाची हे आहे की एम्प्लॉयमेंट नंतर आपल्या सिंचनाचा अनुशेष किंवा विकासाचा अनुशेष दूर करणे, जे खास करून आपल्या भारताचे राष्ट्रपती महामहिम आणि केंद्र सरकारने जे 371(2) प्रमाणे जे वैधानिक विकास महामंडळ स्थापन केलं होतं, त्याच्याप्रमाणे विदर्भाचा विकास करण्याकरता विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे तयार करण्यात आलं होतं. आणि त्याचा काही काल मी अध्यक्ष सुद्धा राहिलो आहे. म्हणून मला माहित आहे की त्याच्यामुळे आज आपण प्रस्ताव राज्यपालांना ठेवला त्यांच्या समोर, आणि त्यांनी शिक्षणाच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, शासकीय मेडिकल कॉलेज, याकरता त्यांनी प्रयत्न केला. आणि माझ्या म्हणण्यावरती बुलढाण्यामध्ये आज मेडिकल कॉलेज सुरू झालं, अकोल्यामध्ये आहे, यवतमाळमध्ये आहे, अमरावतीला आहे, आणि सर्व वाशिममध्ये आता काढायचं आहे. तात्काळ म्हणजे अनेक आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर अजून 3 खाजगी मेडिकल कॉलेज आले पाहिजे, अशा प्रकारचं पोटेन्शियल आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून सर्व जिल्ह्यामध्ये गडचिरोली असो, गोंदिया असो, भंडारा असो, सर्व ठिकाणी मेडिकल कॉलेज एक किमान असलं पाहिजे, जेणेकरून आरोग्याच्या दृष्टीनं मुंबईकडे जाण्याचा जो मार्ग आहे नेहमी लोकांचा, की बाई तब्येत खराब झाली चला मुंबईला, जे हॉस्पिटलला, टाटा कॅन्सर हॉस्पिटलला. म्हणून मला आज फार आनंद होतो की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी काय केलं, यांनी कॅन्सर हॉस्पिटल, आणि आज अनेक गावामध्ये अनेक कॅन्सरची रुग्ण आढळतात. मग ते टाटा कॅन्सरकडे धाव घेतात, पैसे मोजावे लागतात, आणि त्या परिस्थितीमध्ये काही म्हणजे पेशंट दगावतात, काही पेशंट दुरुस्त होतात. मग अशा परिस्थितीमध्ये इथे 1000 कोटी रुपये खर्च करून जामठाला त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी केली. आणि ज्याच्यामुळे आज विदर्भाचा फ्लो मुंबईकडे जाण्यापेक्षा आज इथे सुरू झालेला आहे जामठ्यामध्ये. आणि एक 5 स्टार फॅसिलिटी ते म्हणजे फार कमी दरामध्ये आमच्या पेशंटची सेवा करते आहे. ते पाहताना अतिशय आनंद होतो. आणि हे सर्व 1000 कोटी रुपयाचं जे वर खर्च झाला तो सर्व CSR फंडातून झाला. म्हणजे जे लोकांनी पैसे दिलेत त्याच्यातून हे सर्व त्यांनी बांधकाम केलं, डॉक्टर्स झाले, औषधोपचार आणि मोठमोठ्या अद्ययावत मशिनरी ज्या लागतात तपासणी करतात त्या आलेल्या आहेत. म्हणून ही फार मोठी उपलब्धी आहे. आता इथे ते आपलं एम्स हॉस्पिटल ते सुद्धा या ठिकाणी नागपूरला आणण्याचं काम केलं. लोक म्हणतात का इथे येतात आणि
सर्व आमदार विदर्भाचे पिकनिक करण्याकरता येतात. त्या लोकांना मी बोलू चाहतो की इथे पिकनिक नाही, मी आज रात्री 2 वाजेपर्यंत विधानसभेच्या तालिकेवर अध्यक्ष म्हणून बसलो होतो आणि तिथे सर्वसामान्य आमदारांनी जो आपल्या मतदारसंघातले विषय मांडले खरोखर डोळ्यात पाणी आणून देणारे आहेत आणि काही त्यांना दिलासा सुद्धा आज आपल्या सरकारने दिलेला आहे. रस्ते म्हणजे रक्तवाहिन्या आणि त्यामुळे रस्त्याचा विकास झाला तर उद्योग धंदे व्यापार सर्व वाढतो. शेतकऱ्यांना आपला माल आपल्या शेतातून थेट बाजारपेठेपर्यंत आणण्यामध्ये सुगमता निर्माण होते आणि ह्यामुळे आपलं जे आहे मुख्यमंत्री पांधन रस्ते विकास योजना आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये माल आणण्याकरता सर्व रस्ते देण्याचं काम या ठिकाणी केलं. आपल्याच मतदारसंघामध्ये जवळपास 252 हे पांधन रस्ते शासनाने यावेळेस मंजूर केले. एक एक गोष्ट मंजूर करण्याकरता आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतात आणि हे सर्व टीमवर्क असते. एकाने म्हटलं क्वालिटी इज नॉट अन ॲक्सिडेंट, इट इज अ रिझल्ट ऑफ गुड प्लॅनिंग, इट इज अ रिझल्ट ऑफ गुड टीमवर्क, इट इज अ रिझल्ट ऑफ डेडिकेशन टू द एक्सलन्स. आपल्या कामाप्रती समर्पित भावनेने काम करणे हाच आपला ध्येयवाद असला पाहिजे आणि तो या ठिकाणी दिसून येतो. लोक जे बाहेरून पाहतात त्यांना एक प्रकारे करमणूक वाटते, परंतु जे पोटतिडकीनं आपला विषय मांडतात त्यांचा त्याग, त्यांची निस्सीम सेवा, आपल्या मतदारसंघाच्या जनतेप्रती असलेली प्रतिबद्धता हे आपल्याला एक फार मोठा आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणून खरं तर हिवाळी अधिवेशन नागपूरचं म्हटल्यानंतर विदर्भाचा प्रामुख्याने त्याच्यामध्ये आपण सर्वच विचार करतो आणि आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तुमच्यासह या ठिकाणी 6 आमदार लोक आहेत. तर मला असं वाटतं एक मातृतीर्थ जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून तुम्ही या ठिकाणी इतरही आमदारांच्या असणाऱ्या प्रश्नाला जे काही पंचतारांकित किंवा प्रश्न असतील त्याला सध्या कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? नाही, आपल्या ज्या व्यथा आहे भले ते असं वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यांची बघा, एकदा माणूस हा लोकप्रतिनिधी झाला तर मग तो पक्ष हा दुसरा विषय आहे. आणि म्हणून आपली धारणा ही आहे की नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ थर्ड. आपण राष्ट्राच्या प्रती समर्पित भावनेनं काम करतो आणि म्हणूनच राष्ट्र सर्वतोपरी हे मानणाऱ्यापैकी आपण आहोत. आणि म्हणून वैचारिक अधिष्ठान हे आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं असते, आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत असते. आज बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18वा अध्याय आहे आणि 14वा श्लोक आहे. भगवंत म्हणतात, अधिष्ठानम तथा कर्ता कारणंच पृथग्गिदम विवादाच पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अर्थात कोणतंही महत् कार्य करायचं असेल तर त्याकरता वैचारिक अधिष्ठानाची गरज आहे. वैचारिक अधिष्ठान असल्याशिवाय तुमचं कोणतंही कार्य महत् कार्य हे संपन्न होऊच शकत नाही. नंतर येतो अधिष्ठानम तथा कर्ता, नंतर येतो कर्ता काम करणारा, नंतर येतात साधन सामुग्री, चौथं येतं क्रियाकलाप आणि 5वं असते दैव. आणि म्हणून भगवंतांनी 10,000 वर्षापूर्वी सांगितलं त्या तत्वज्ञानावर जर आपण चालत गेलो तर निश्चितपणे आपल्या देशाचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल आहे. आणि जो काम करणारा माणूस आहे त्याला जे एक आत्मिक सुख आणि आनंद मिळतो हे त्याच्या कामामध्येच मिळतो. कारण भाग्य हे जे आहेत, भाग्याचा आधार सुद्धा भाग्यात असेल तर मिळेल, भाग्याचा आधारच कर्म आहे. आणि म्हणून कर्म प्रधान आपली संस्कृती आहे. काम करा, डू फॉर द ड्युटी सेक अँड नॉट फॉर द होप ऑफ रिवॉर्ड. काम करत जा, निस्वार्थ भावनेने करत जा, समर्पित भावनेने काम करा. निश्चितपणे आपल्याला तमाम जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये आपला मार्ग प्रशस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर हे म्हणेन की प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रत्येक व्यक्तीला जो राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो त्याला अध्यात्माची जोड असली पाहिजे. अध्यात्माची, तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलं? आपल्याला समाधान कशात आहे? बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, खरा बाप कोण? जे दुःख, जे यातना, जे दारिद्र्य, जे कष्ट उभ्या आयुष्यात आपण उपसले ते किमान आपल्या मुलामुलीच्या पदरात पडू नये याकरता झटणारा तो खरा बाप. आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि म्हणून एकदा शिक्षण ग्रहण केल्यानंतर तो कसा गुरगुरतो, कसा बोलतो,
हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेचा आदर तर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांनी काय केलं. ज्या दिवशी सत्ता सूत्र हाती घेतली 2014 साली, पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेताना त्यांनी लोकसभेच्या पवित्र मंदिराच्या पायरीवर माथा टेकून ते म्हणाले, मेरा अगर सबसे बड़ा कोई धर्म ग्रंथ है तो वो बाबा साहब अम्बेडकर का लिखा हुआ भारत का संविधान है. मेरी अगर सबसे बड़ी कोई पूजा है तो हिंदुस्तान के 130 करोड़ देशवासियों की सेवा ये मेरी सबसे बड़ी पूजा है. आज बाबा साहब आंबेडकर न होते तो नरेंद्र मोदी कहाँ होता. हे त्यांचे 2014 सालीचे वक्तव्य आणि चौथं वाक्य जे त्यांनी सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे. मैं आज देश का प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक करके सामने आ रहा हूँ. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये सेवेला महत्व दिलं आणि म्हणून सेवा हाच धर्म मानला आणि आज ते या देशाला विकसित राष्ट्र करण्याकरता समर्पित भावनेने काम करतायत. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जी हो, अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी तुमची अनुषंगाने झालेली आहे. पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही सगळेच विषय समस्याची मांडणी उकल केलेली आहे. महत्त्वाकांक्षी गावखेड्यातल्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जलजीवन मिशन नावाचा एक कार्यक्रम आपल्याकडे सुरू झालेला आहे आणि आज आपण पाहतो की तब्बल 3 ते 4 वर्ष त्या कार्यक्रमाला प्रकल्पाला होत आहेत. पण अजूनही गावातल्या नळाच्या तोट्यांमध्ये पाणी नाही आहे. अजूनही ती योजना रखडलेली आहे. अजूनही निधी नाही आहे. या अनुषंगाने किमान आपल्या मलकापूर मतदारसंघातली काय अवस्था आहे. आता मलकापूर मतदारसंघामध्ये खास करून मलकापूरमध्ये शहरामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. नगरपालिका ज्या आहेत त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये आज 8-8 दिवस पाणी मिळत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे आज खऱ्या अर्थानं जर पाण्याची सुबकता निर्माण झाली, आज आम्ही सरकारकडे नांदुरा नगर परिषद असो की मलकापूर नगर परिषद असो यांना 24/7 पाणी मिळालं पाहिजे. 24 तास आठवड्याचे आणि 7 दिवस ह्यांना पाणी मिळालं पाहिजे. याच्याकरता योजना मंजूर करून घेतली आणि आता भविष्याच्या कालखंडामध्ये अमृत 2 या योजनेमध्ये सर्व गावांना आपल्या मलकापूर शहराला नांदुरा शहराला 24 तास पाणी मिळेल हा माझा विश्वास आहे. आणि या दिवसामध्ये ही योजना मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राहिलं ग्रामीण भागाचा प्रश्न, ग्रामीण भागामध्ये आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्वीच केलेल्या आहेत. एक म्हणजे आज विवरा 22 गाव योजना आहे. त्यानंतर मोरखेड 10 गाव योजना आहे. पानेरा 5 गाव योजना आहे. त्यानंतर वडोदा पुन्हा 5 गाव योजना आहे. अशा अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना ग्रामीण भागासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी आपण तयार केलेल्या आहेत. आणि काही गावांच्या तर व्यक्तिगत योजना तयार केलेल्या आहेत जेणेकरून माझ्या भागातला प्रत्येक नागरिक याला पिण्याचं पाणी हे उपलब्ध झालं पाहिजे. दाताळा 17 गाव योजना आहे ज्याच्यामुळे सर्व गावांना आज पाणी मिळते आहे. आणि काही ठिकाणी निश्चित अडचणी असू शकतात पण त्या दूर करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. कारण की लोकांच्या बेसिक नीड ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि वीज, हे विजेचे प्रश्न हे होतात. कधी कधी शेतकऱ्यांना रात्री जावं लागते कामाला, कधी कधी सर्पदंश होतात. या सर्व गोष्टीचा विचार करून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सौर ऊर्जा प्रकल्प जे आहेत ज्याच्या माध्यमातून 16,000 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी आमच्या शेतकऱ्यांना जनरेट करून देण्याचा संकल्प केला आहे. आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना म्हणजे सौर ऊर्जा पंप आणि सौर ऊर्जेवर निर्माण झालेली वीज अशा प्रकारे देऊन त्यांना एक प्रकारे स्वावलंबी बनवण्याकरता आमचा शेतकरी बळीराजा हा आपल्या ताठमानेनं स्वाभिमानानं जगला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करतायत. आणि त्यांचे एफर्ट जे आहेत ते काही दिवसामध्येच आपल्याला दिसून येतील. जी, तर दर्शकांनो, आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले होते विधान भवनाच्या परिसरामध्ये तालिका अध्यक्ष आणि खरं तर मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार
चैनसुख जी संचेती आपल्यासोबत जुळले होते. एकंदरीत मतदारसंघ आणि इथली जी परिस्थिती आहे, जी मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे, हे आपण जाणून घेत होतो. आपण बघताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. साहेब, आपण अतिशय किमती वेळ या ठिकाणी काढला, सविस्तर मार्गदर्शन केलं, माहिती दिली आणि दर्शकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं व्हिजन या ठिकाणी सांगितलं. त्याबद्दल लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीने आपले विशेष धन्यवाद. तर बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकरी चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन विकास जीवणेसह. जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.